आजकालच्या ह्या नवी पिढी म्हणते आम्ही तसा विश्वास ठेवणार नाही, आम्हाला प्रत्येक कृतीमागचं कारण कळलं पाहिजे. वस्तुतः ते योग्यही आहे, कारण कळल्याशिवाय कार्याकडे माणूस वळत नाही. म्हणून आपणही जर पाहत असाल तर आपण ऐकलंही असेल की घरामध्ये आग्नेय दिशेला आपले स्वयंपाकघर असावं. खरं तर हे वास्तुशास्त्राची ABCD आहे, त्यात गैर काहीच नाही. परंतु मूलतः जर का शास्त्रीय कारण जर का आपल्याला कळलं तर त्यावरचा विश्वास अधिक वाढून त्याचा लाभ आपल्याला होऊ शकतो. जर का घराचा मध्यभागी आकाश तत्व ब्रह्मतत्व जर का आपण समजलं तर त्या ब्रह्मतत्वाशी संबंधित पूर्वेची आर्यमा देवता वृंद, उत्तरेचा भूधर देवता वृंद, पश्चिमेचा मित्र देवता आणि दक्षिणेचे विवस्वान अशी पदं असतात. तर ह्या आर्यमा देवताच्या संदर्भात ईशान्येला जे का आप वत्स जयंत आणि पर्जन्य पद असतं आणि ह्या पर्जन्य आणि इंद्र देवतांचा जर का कृपाशीर्वाद प्राप्त करायचा आपल्याला असेल तर तो आग्नेय प्रभागामधील नभोपदामध्ये जर का अग्नी आपण प्रज्वलित केला आणि दररोज जर का त्या ठिकाणी स्वयंपाक असेल, आपला पंचरस असेल, सगळा गंध जो काय गंधरूपाने हे देवता वृंद त्याचं ग्रहण करतात आणि तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात. हे खरं कारण आहे. म्हणून आग्नेयेला नभपदामध्ये गॅसची शेगडी असावी, चूल असावी इत्यादी. त्यासोबतच शिवसौरदय शास्त्राप्रमाणे जर का आपण उजवीकडून जे काय पिंगला नाडी असती त्या पिंगला नाडी आग्नेय नैऋत्य उत्तरेकडून प्रवाहित होऊन त्या सगळ्या देवता वृंदांचा कृपाशीत प्राप्त होण्याकरता आपण जर का सकाळ संध्याकाळ जसा स्वयंपाक करतो, म्हणजे सकाळचा सूर्योदय आहे, जसं आपला वैयक्तिक स्तरावर इडा आणि पीडा नाडी जी काय आहे त्यामधून काही क्षण सुषुम्नेमध्ये प्रवाह सुरू असतो, म्हणजे खऱ्या आत्मिक आनंद आपल्याला मिळत असतो. तसा समष्टी रूपाने सुद्धा सूर्योदय आणि सूर्यास्त या काळामध्ये सुषुम्ना प्रवाह सुरू असतो आणि त्याच वेळी जर का अग्नीला आहुती आपण जर का दिली तर त्याचा खऱ्या अर्थाने समष्टी वृंद सुद्धा देवता वृंद हा प्रसन्न होऊन आपल्यावरती कृपा करत असतात. म्हणून शिवसौरदयाच्या एका अँगलने हा आपण विचार करू शकतो. म्हणून तर माऊलींनी म्हटले, जे देवता वृंदागवे जे कर्म कारण पाचवी, म्हणजे ह्या देवता वृंदांचा खऱ्या अर्थाने आपल्याला आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो. म्हणून ह्या सर्व कृतीमागून कारण जर का आपण जाणून घेतलं तर आपल्याला त्याचा लाभ होऊ शकतो. जे बंद झालेले मोठे मोठे कन्स्ट्रक्शन्स आहेत किंवा एखादं अर्धवट राहिलेलं घराचं काम आहे किंवा ज्या फॅक्टरीमध्ये किंवा ऑफिसमध्ये खूप निगेटिव्हिटी आहे, अशा मंडळींनी जर का ह्या पदामध्ये मॅजिक मिक्सचर कॉपर भांड्यामध्ये जर का ते काळे तीळ पांढरे तीळ आदी ज्या वस्तू जर का तिथे जाळल्या तर अग्नीच्या स्वाहा केल्या तर खूप चांगला परिणाम आपल्याला दिसून येईल. म्हणून आपण हा तपशीलवार व्हिडिओ यासाठी आपण बनवतो आहे.